न्यूट्रिशन अँड डाएट या घटकाला आपण सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण बॅलन्स डाएट हा घटक पाहणार आहोत. तर बॅलन्स डाएट याच्यामध्ये आपलं 53 पेज चाललेलं आहे बघा. ऑल दॅट, आता बॅलन्स डाएट म्हणजे काय आपण हे पाहूया. ऑल दॅट वी कन्झ्युम्स ड्युरिंग द डे इज टुगेदर कॉल्ड अ डाएट. अ डाएट कंटिन्यू अक्वायर्ड क्वांटिटीज ऑफ ऑल न्यूट्रिनेंट इज कॉल्ड अ बॅलन्स डाएट. म्हणजे आपण दिवसभरात जे अन्नपदार्थ खातो त्यांना एकत्रितपणे काय म्हणायचं, आहार म्हणायचं. आणि सर्व पोषक तत्वांचा पुरेशा प्रमाणामध्ये समावेश असणाऱ्या आहाराला बॅलन्स डाएट असं म्हणायचं. बघा, आपण दिवसभरामध्ये आहार घेतो, मग त्याला म्हणजे जे जेवण वगैरे करतो त्याला नुसतं आहार म्हणायचं. परंतु आपल्या जे अन्न घटक आपण सेवन करणार आहोत तर त्या अन्न घटकामध्ये जर कार्बोहायड्रेट असतील, प्रोटीन्स असतील, फॅट्स असतील, तर हा जो हे जे घटक आहेत, मिनरल्स असतील, त्याच्यानंतर जे विटॅमिन्स आहेत, तर याचा जर समावेश आपल्या आहारामध्ये असेल तर त्याला बॅलन्स डाएट असं म्हणायचं. टू बिल्ड अ स्ट्रॉंग अँड हेल्थली बॉडी, निरोगी आणि धडधाकट शरीर, सर्व पोषक तत्वांचा योग्य प्रमाणात असलेल्या रोजच्या आहारात समावेश असणं हे खूप गरजेचं असतं. टू बिल्ड अ स्ट्रॉंग अँड हेल्थली बॉडी यू नीड ऑल न्यूट्रिएंट इन द राईट proportions and in sufficient quantities in our daily need. आता जो बॅलन्स डाएट आहे तर त्याचा तो जर आपल्या शरीराला मिळाला तर काय होतं, तर त्याचे आपण फायदे बघूया. तर ते फायदे लिहून घ्यायचे आहेत बघा. अँड इन्क्रीजेस कॅपॅसिटी टू वर्क, म्हणजे काम करण्याची क्षमता काय होते, आपली वाढते. आपलं काम करण्याची क्षमता जी आहे ती वाढते. समजा आपल्याला एखादं काम करायचं आहे तर ते काम करण्यासाठी आपल्याला थकवा येत नाही, उत्साह वाटतो. जर आपला बॅलन्स डाएट चांगला असेल, जर संतुलित आहार आपल्या योग्य प्रमाणामध्ये असेल तर आपली काम करण्याची क्षमता काय होते, वाढत असते. आणि जर का आपण संतुलित आहार घेतलेला नसेल तर आपली काम करण्याची क्षमता व्यवस्थित राहत नाही. त्याच्यानंतर गुड फिजिकल, पुढे बघा, गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ. गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं. जर बॅलन्स डाएट आपला योग्य प्रमाणामध्ये असेल तर आपलं फिजिकल जे आहे ते गुड राहतं आणि मेंटली आपण स्ट्रॉंग राहतो. म्हणजे गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आपलं चांगलं राहण्यासाठी हा बॅलन्स डाएट खूप महत्त्वाचा असतो. तर त्याच्यानंतर पुढं बघा, इन्क्रीजेस लिहून घ्यायचं आहे तिसरा मुद्दा. increase capacity to fight diseases. आजारांचा प्रतिकार करण्याची जी क्षमता आहे ती काय होत असते, आपली वाढते. जर आपलं इन्क्रीज जे आपलं आजार आहे आपल्याला, समजा एका आपल्याला आजार झालेला आहे तर आपण पाहतो 2-3 दिवसामध्ये आपण कव्हर होऊन जातो. म्हणजे याचाच अर्थ आपला जो बॅलन्स डाएट आहे तो योग्य प्रमाणामध्ये आहे, चांगला आहे. जर आपला ताप, सर्दी, खोकला जर आपण खूप दिवस झालं आपला आजार आपला बरा होत नाही तर याचा अर्थ आपला जो आहार आहे तो आपला योग्य प्रमाणामध्ये नाही. आता कोविडच्या काळामध्ये आपण पाहतो की मध्यंतरी आपण पाहिलं की बरेच पेशंट असे होते की ज्यांची ह्युम्युनिटी पॉवर ही स्ट्रॉंग होती, चांगली होती. तर त्यांना ते कोरोनातून पण मुक्त होण्यासाठी त्यांना खूप म्हणजे मदत झाली. म्हणजे आपला आजार जो आहे तर तो आजार हा पूर्णपणे आपल्या आहारावरती अवलंबून असतो. जर आपला आहार चांगला असेल, बॅलन्स डाएट आपला चांगला असेल तर आजाराला आपलं जे शरीर आहे ते प्रतिकार करण्याचं काम अगदी उत्तमरित्या पार पाडतं. म्हणून आपलं जो आहार आहे तो योग्य असणं, चांगला असणं खूप महत्त्वाचं आहे. रोज 2 टाइम कसं बसं जेवण करणं हे महत्त्वाचं नाही. तर आपल्या शरीराला जे क्वांटिटीज आहेत तर त्या क्वांटिटीज आपल्याला योग्य प्रमाणामध्ये जर मिळाल्या तर मात्र आपल्याला आजाराचा, कोणताही आजार होऊ द्या, त्याचा आपल्याला प्रतिकार करता
येतो. त्याच्यामध्ये आपण कोविडचं उदाहरण पाहिलं तर आता कोविडच्या उदाहरणामध्ये देखील आपली ह्युम्युनिटी पॉवर ज्याची स्ट्रॉंग आहे तर ते लवकर लोक कव्हर झालेले आहे. आणि आता सध्या जी चिकनगुनिया किंवा डेंग्यूची साथ आहे तर या आजारामध्ये देखील असंच आहे की ज्याची प्रतिकारशक्ती उत्तम आहे, म्हणजे ज्याचा आहार, प्रतिकारशक्ती म्हणजे काय की आपण जो आहार घेतो त्यातून आपल्या त्या घटकातून आपल्याला विविध घटक मिळतात अन्नातून, आणि त्याच्यामुळं आपलं जे शरीर आहे ते आपल्या पेशी म्हणा किंवा आपलं शरीर जे आहे ते उत्तम कार्य करतं, म्हणजे आजारांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. त्याच्यानंतर पुढे घ्या, हेल्प इन प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. हेल्प इन प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी म्हणजे शरीराची चांगली वाढ होते. जर आपला आहार चांगला असेल तर शरीराची वाढ जी आहे ती आपोआपच चांगली होते. तर याच्यामध्ये बघा, अगदी लहान मुलापासून ज्याचा आहार चांगला आहे तर त्याची उंची चांगली वाढते, वजन चांगलं वाढतं, शरीराची वाढ आहे ती व्यवस्थित होते. आणि बॅलन्स डाएट नसेल तर मग आपण पाहतो उंची कमी राहते, हाडं जे आहे ते ठिसूळ बनतात, हाडांची वाढ चांगली होत नाही. मग याच्यासाठी आपल्याला हेल्प इन प्रॉपर ग्रोथ ऑफ बॉडी म्हणजे शरीराची चांगली वाढ होते, बॅलन्स डाएट आपला चांगला असेल तर. पेज क्रमांक 53 वरती बघा, अशा प्रकारे पिरॅमिड या ठिकाणी दिलेला आहे. तर या पिरॅमिडमध्ये आपल्याला बघा काय सांगितले, फॅटी सबस्टन्स, त्याच्यामध्ये काय आहे, ऑइल आहे, घी आहे, बटर आहे, त्याच्यानंतर मिल्क प्रोडक्ट आहेत, मीट, फिश, एज, त्याच्यानंतर फ्रूट अँड व्हेजिटेबल आहेत, सेरल्स अँड पल्स आहेत. तर अशा प्रकारे म्हणजे तृणधान्य आणि कडधान्य, तर अशा प्रकारे आपला जो संतुलित आहार आहे तर हा संतुलित आहार रोजच्या आहारामध्ये आपल्या असणं खूप गरजेचं आहे. आणि जर असेल तर आपलं शरीर आहे ते चांगलं राहतं. अपार्ट फ्रॉम हॅव्हिंग अ बॅलन्स डाएट वी ऑल्सो नीड टू एक्सरसाइज रेग्युलरली टू कीप अवर सेल्फ इन फॅट अँड हेल्थली. म्हणजे निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहाराव्यतिरिक्त नियमित व्यायामाची देखील आवश्यकता असते. नुसता आहार घेऊन चालत नाही, तर त्याच्याबरोबर आपल्याला काय करावं लागतं, व्यायाम देखील करावा लागतो. आणि व्यायाम जर आपला असेल तर काय होतं, जो आहार घेतलेला आहे त्याचं पचन वगैरे व्यवस्थित होतं, म्हणजे जे आपण अन्न ग्रहण केलेले आहे त्याचं पचन चांगलं होतं. आणि मग जे आपले शरीर जे आहे, शरीराची जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता चांगली राहते. आणि ह्याच्यासाठी आपल्याला नुसता आहार घेऊन जमणार नाही, तर संतुलित आहार प्लस व्यायाम, एक्सरसाइज असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या जर दोन गोष्टी आपण जीवनामध्ये जर पाळल्या तर आपल्याला चांगलं शरीर हे आपोआप प्राप्त होईल. तर सर्वांनी आत्ता देखील तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये लक्षात ठेवलं पाहिजे की योग्य अशी वेळ सकाळी योग्य अशी वेळ एक अर्धा तास ही व्यायामासाठी तुम्ही ठरवली पाहिजे. आणि जर व्यायाम जर तुम्ही व्यवस्थित केला आणि आहार जर दिवसभरामध्ये जर व्यवस्थित घेतला तर आजारी पडण्याचं प्रमाण हे खूप कमी येतं. तर अशा प्रकारे बॅलन्स डाएट सगळ्याला लक्षात आलेलं असेल. तर हाऊ टू गेट अ बॅलन्स डाएट, आता कशा प्रकारे तो मिळवायचा, म्हणजे संतुलित आहार कसा मिळवावा, तर हे आपण पाहूया. बघा, टू इन्श्युअर दॅट वी गेट अ बॅलन्स डाएट फ्रॉम द फूड वी ईट वी कॅन मेक अ फूड पिरामिड. ऑल फूड विच we eat is classified into various groups. The specific allowed to each food group in the pyramid depend upon the proportions is which it should be included in our diet. Hence, we can choose food from each group daily according to the space allowed to eat the pyramid. If we choose some items from each group in the right proportions according to the pyramid show us page 53, we can make sure that we are getting a balanced diet. म्हणजे आपल्या जेवणातून आपल्याला संतुलित आहार मिळत असतो याची खात्री करण्यासाठी अन्न पिरॅमिड तयार करतात. आणि आपण खातो या अन्न पदार्थांची विविध गटामध्ये त्यांनी विभागणी केलेली आहे. आपण पेज क्रमांक 53 वरती हा पिरॅमिड पाहिलेला आहे. तर आपल्या रोजच्या आहारामध्ये त्या प्रत्येक गटातील अन्न पदार्थांचा किती प्रमाणात समावेश असावा त्या प्रमाणात एका पिरॅमिडमध्ये ठराविक जागा देतात. आणि प्रत्येक गटातील अन्नपदार्थ आपण रोज किती प्रमाणामध्ये खावं हे त्या जागेच्या आकारमानानुसार आपल्याला
ठरवता येते. म्हणजे हा पिरॅमिड आहे, त्या पिरॅमिडचं काय करायचं आहे, आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला ठरवता येईल की आपण जे ऑइल फॅटी जे सबस्टन्स आहेत किंवा पदार्थ आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत, फॅट्स, तर ते आपण किती घ्यायचे आहेत. तर पिरॅमिडची आपल्याला जागा कळते आहे. तर त्याच्यामध्ये स्निग्ध पदार्थाला अगदी कमी जागा आहे, म्हणजे आपण स्निग्ध पदार्थ थोड्या प्रमाणात घ्यायचे आहेत. त्याच्यापेक्षा खाली आपण दूधजन्य पदार्थ आहेत आणि त्याच्या खाली फळ पालेभाज्या आहेत आणि त्याच्या खाली तृणधान्य कडधान्य आहेत. तर अशा प्रकारचा हा त्रिकोणी पिरॅमिड आपल्याला रोजच्या आहारामध्ये यानुसार आपल्याला कशी प्रकारे त्याला जागा दिलेली आहे, कोणत्या घटकाला अन्नपदार्थाला रोज किती प्रमाणात खावं हे आपल्याला त्या त्या आकारमानानुसार ठरवायचं आहे. तर तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता त्याच्यानंतर आपण फायबर हा जो घटक आहे तो पुढे पाहूया.